Hello student, welcome in ROSE project. It means Rayth Online School Education 2021-22. Welcome, I am Sri Jadhav KU, Junior College Teacher, Now Maharashtra Vidyalaya and Junior College Pimpri Wagire, Pune 17. My subject Bookkeeping and Accountancy, subject code 50, Standard 12. In this video, I will teach you subject Bookkeeping and Accountancy, chapter number 1st, Introduction to Partnership and Partnership Final Account, subunit revision, question number 7, Financial Statement Adjustment. Financial Statement with Adjustment मध्ये फायनान्शियल इयर 1 एप्रिल टू 31 मार्च या फायनान्शियल इयरमध्ये बिझनेसमध्ये रेकॉर्डिंग, जर्नल, त्या जर्नलवरून पोस्टिंग, लेजर आणि लेजरची एकत्रित लिस्ट ही ट्रायल बॅलन्समध्ये ट्रायल बॅलन्स लिस्ट ऑफ डेबिट और क्रेडिट बॅलन्सेस मध्ये आपण पाहतो. तर ॲडजस्टमेंट टू फायनल अकाउंट, ट्रीटमेंट इन फायनल अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट प्रिपेअर करताना ट्रायल बॅलन्समध्ये इन्क्लूड नसलेल्या आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनलाच आपण ॲडजस्टमेंट असं म्हणणार आहोत. An accounting adjustment is a business transaction that has not yet been included in the accounting record. या सर्व रेकॉर्डमध्ये कुठेच नोंद नसलेले बॅलन्सेस आपण ट्रायल बॅलन्सच्या खाली फायनल अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर जे नोंदवतो त्याला आपण ॲडजस्टमेंट ॲडिशनल इन्फॉर्मेशन, त्याचे दोन इफेक्ट आपण या प्रॉब्लेम सोल्युशनमध्ये पाहत असतो. ॲडजस्टमेंट टू फायनल अकाउंट, ए ब्रीफ समरी ऑफ द कॉमन ॲडजस्टमेंट टू फायनल अकाउंट इज गिवन बिलो. फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट साइड क्लोजिंग स्टॉक. हे दोन्ही इफेक्ट आपण लेजर आणि स्टेटमेंटला पोस्टिंग करत असताना या पद्धतीने पोस्टिंग होईल. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अँड बॅलन्स शीट ॲसेट साइड क्लोजिंग स्टॉक. सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. First effect, trading account or profit and loss account debit side add to the related expenses. म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला एक्सपेन्सेस ज्याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जर डेबिट साईडला त्याची पोस्टिंग केली असेल आणि त्यावर ॲडजस्टमेंट असेल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तर त्याचा फर्स्ट इफेक्ट होईल ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला add to the related expenses. And second effect, balance sheet liability side outstanding expenses, जो बॅलन्स दिलेला ॲडजस्टमेंट मध्ये तेवढी अमाऊंट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून आपण लिहिणार आहोत. हे दोन्ही इफेक्ट आपण लेजर आणि स्टेटमेंटमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट इफेक्ट असा पोस्टिंग होईल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड टू द रिलेटेड एक्सपेन्सेस. अँड सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. फर्स्ट इफेक्ट, trading account or profit and loss account debit side less to the related expenses.
म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला एखादा एक्सपेन्सेस आहे आणि त्यावरती प्रिपेड एक्सपेन्सेस ॲडजस्टमेंट आली असेल तर फर्स्ट इफेक्ट अशी होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस टू द रिलेटेड एक्सपेन्सेस, त्यामधून दिलेल्या एक्सपेन्सेसमधून प्रिपेड एक्सपेन्सेस बॅलन्स लेस केला जाईल. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड प्रिपेड एक्सपेन्सेस, हे दोन्ही इफेक्ट लेजर अँड स्टेटमेंटला या पद्धतीने दिसतील. ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेन्सेस लेस एक्सपेन्सेस टू रिलेटेड एक्सपेन्सेस म्हणजेच प्रिपेड एक्सपेन्सेस. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिपेड एक्सपेन्सेस. चौथी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन जीच घसारा. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड शो डेप्रिशिएशन बॅलन्स, म्हणजेच डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असताना फिक्स ॲसेटवरतीच कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. एखाद्या ॲसेटची जीच घसारा डेप्रिशिएशन जर झाला असेल तर तेवढी ॲसेट कमी झाली तर कमी झालेली ॲसेट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करतो. म्हणून फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड शो डेप्रिशिएशन बॅलन्स लॉस ऑन ॲसेट. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस फ्रॉम द रिलेटेड ॲसेट. डेप्रिशिएशनचं फर्स्ट पोस्टिंग होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस ऑन फिक्स्ड ॲसेट. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस डेप्रिशिएशन फ्रॉम द रिलेटेड ॲसेट. पाचवी ॲडजस्टमेंट आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्यालाच आपण प्री रिसिव्ड इन्कम असे म्हणतो. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड लेस फ्रॉम द रिलेटेड इन्कम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम आपण लिहित असतो, त्यामध्ये इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स ही जर ॲडजस्टमेंट आली तर आहे त्या इन्कममधून लेस इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स जो बॅलन्स दिलेला आहे ॲडजस्टमेंटमध्ये जी अमाऊंट दिलेली आहे ती अमाऊंट त्यामधून लेस करायची आहे. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड शो इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स और प्री रिसिव्ड इन्कम जो बॅलन्स दिलेला आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो आपल्याला तिथे पोस्टिंग करायचा आहे. ही पोस्टिंग दोन्ही इफेक्टची पोस्टिंग या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लेस टू द रिलेटेड इन्कम. अँड सेकंड इफेक्ट पोस्टिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड शो इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. 6 नंबरची ॲडजस्टमेंट आहे इन्कम रिसिवेबल, त्यालाच आपण आउटस्टँडिंग इन्कम असे म्हणतो. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड ॲड टू रिलेटेड इन्कम रिसिवेबल किंवा आपण आउटस्टँडिंग इन्कम जर ॲडजस्टमेंट आली ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तर त्याचा फर्स्ट इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲड टू रिलेटेड इन्कम आहे त्या इन्कममध्ये ॲड आउटस्टँडिंग इन्कम. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड शो इन्कम रिसिवेबल. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्कम रिसिवेबल या पद्धतीने त्याची पोस्टिंग होईल. ह्या दोन्ही पोस्टिंग आपण अकाउंटच्या आणि स्टेटमेंटच्या माध्यमातून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲड टू द रिलेटेड इन्कम. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड शो इन्कम रिसिवेबल. 7 नंबरची ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ॲड न्यू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ही ॲडजस्टमेंट आल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला डेबिट बॅलन्स ऑन डिस्काउंट जो बॅलन्स डिस्काउंटचा दिलेला असेल ट्रायल बॅलन्समध्ये आणि त्याची पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट म्हणून केली असेल. पूर्वीचा बॅलन्स ट्रायल बॅलन्समधला जो बॅलन्स आहे त्या बॅलन्समध्ये ॲड न्यू बॅलन्स रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲड करून
त्याची टोटल ॲडिशन करून आपण आउटर कॉलममध्ये तो बॅलन्स घ्यायचा आहे. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. हे दोन्ही पोस्टिंग या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड न्यू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड डिडक्ट द न्यू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. त्यानंतर 8 नंबरची रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड ॲड न्यू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. ॲड न्यू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजेच डिस्काउंटचा ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्स जो असेल त्या क्रेडिट बॅलन्सची पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट त्या डिस्काउंटमध्ये रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स हा बॅलन्स आपण ॲड करतो. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड लेस फ्रॉम द सन्ड्री क्रेडिटर्स. आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समधून तो बॅलन्स आपण लेस करतो. हे दोन्ही पोस्टिंग या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतील. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲड न्यू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड लेस फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स. 9 नंबरची ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ॲड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. या गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल या ॲडजस्टमेंटमध्ये जर ट्रायल बॅलन्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिली नसतील तर त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट असा एक्सपेन्सेसचा उल्लेख करून त्या ठिकाणी गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल हा बॅलन्स त्या ठिकाणी लिहायचा आहे. ही अमाऊंट त्या ठिकाणी लिहायची आहे. जर दिले असतील ॲडव्हर्टाइजमेंट दिले असतील तर पूर्वीच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलची अमाऊंट जी व्हॅल्यू आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे. ॲड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. दोन्ही पोस्टिंग या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. जर ॲडव्हर्टाइजमेंट नसतील तर ॲडव्हर्टाइजमेंट असे लिहून त्या ठिकाणी ती अमाऊंट आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. 10 नंबरची ॲडजस्टमेंट आपल्याला पाहायला भेटेल गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम कॅपिटल. दोन्ही इफेक्टचे परिणाम पोस्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या आणि बॅलन्स शीटमध्ये या पद्धतीने नोंदवितो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम कॅपिटल ऑर ॲड ड्रॉइंग. जिथे पार्टनरचं ड्रॉइंग असेल त्या ड्रॉइंगमध्ये ॲड करा किंवा पार्टनर्स कॅपिटल बॅलन्समधून ड्रॉइंग बॅलन्स किंवा गुड्स विड्रॉन बाय पार्टनर हा बॅलन्स त्यामधून लेस केला तरी चालेल. 11वी नंबरची ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड परचेस ऑफ गुड्स. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड ॲड टू परचेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमध्ये ॲड. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड ॲड टू सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत त्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड परचेस ऑफ गुड्स हा बॅलन्स त्यामध्ये ॲड करायचा आहे. हे दोन्ही इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये या पद्धतीने दिसतील. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड टू परचेसमध्ये ॲड टू परचेस. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड ॲड टू सन्ड्री क्रेडिटर्स. त्यानंतर 12वी नंबरची ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड सेल्स ऑफ गुड्स. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड ॲड टू सेल्समध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड ॲड टू सन्ड्री डेटर्स.
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. हे दोन्ही इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीटमध्ये या पद्धतीने आपल्याला पोस्टिंग करून घेता येईल. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲड टू द सेल्समध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स अँड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे ॲडजस्टमेंट नंबर 13 अनइन्श्युअर्ड गुड्स. अनइन्श्युअर्ड गुड्सचे या ठिकाणी दोन इफेक्ट पाहायला भेटतील. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड फुल व्हॅल्यू ऑफ गुड्स लॉस बाय फायर डॅमेज अँड थिफ्ट. म्हणजे जेवढं ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली अनइन्श्युअर्ड गुड्स व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू फुल व्हॅल्यू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फुल व्हॅल्यू ऑफ गुड्स लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट या पद्धतीने त्याची पोस्टिंग होईल. तर दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड शो फुल व्हॅल्यू ऑफ अनइन्श्युअर्ड गुड्स. म्हणजे विमा न उतरवलेल्या मालाच्या संदर्भात शो फुल व्हॅल्यू ऑफ अनइन्श्युअर्ड गुड्स जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस ऑन गुड्स लिहावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स लॉस बाय फायर डॅमेज अँड थिफ्ट जो बॅलन्स दिलेला आहे फुल व्हॅल्यू ॲक्च्युअल अमाऊंट जी दिलेली आहे बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये ती सर्वच्या सर्व अमाऊंट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट म्हणून लिहायचे आहे. तर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट जी अमाऊंट दिली ती अमाऊंट या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर 14वे नंबरचे ॲडजस्टमेंट आहे इन्श्युअर गुड्स. फर्स्ट इफेक्ट मालाचा विमा उतरवलेला असेल अशा संदर्भात जर काही ॲडजस्टमेंट आहे तर ती आहे इन्श्युअर गुड्स. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड फुल व्हॅल्यू ऑफ द गुड्स लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड शो द नेट लॉस ॲज लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट. अँड थर्ड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड शो द अमाऊंट रिकवरेबल फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनी क्लेम केलेली अमाऊंट आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम म्हणून आपण पोस्टिंग करणार आहोत. तर या तीनही इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि बॅलन्स शीटमध्ये या पद्धतीने पाहायला भेटेल. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट ती अमाऊंट आउटर कॉलममध्ये येईल. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट हे आपण संयुक्त अकाउंट ओपन केलेलं आहे. इथं ट्रेडिंग अकाउंटचा फर्स्ट इफेक्ट आपण पाहिला बाय गुड्स लॉस बाय फायर डॅमेज थिफ्ट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला टू लॉस बाय फायर डॅमेज अँड थिफ्ट. अँड थर्ड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे ती अमाऊंट इन्शुरन्स कंपनीकडून जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे ती अमाऊंटची पोस्टिंग या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम जेवढ्या मालाचा विमा उतरवलेला आहे तेवढ्या मालाच्या संदर्भात ती अमाऊंट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट 15 बॅड डेब्ट्स ॲडिशनल ऑर फर्दर. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड शो द अमाऊंट फॉर बॅड डेब्ट्स. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स असतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेब्ट्स हे न्यू बॅड डेब्ट्स असतात. त्यालाच ॲडिशनल ऑर फर्दर बॅड डेब्ट्स असे म्हणतो. त्याचा फर्स्ट इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पूर्वीच्या बॅड डेब्ट्समध्ये न्यू बॅड डेब्ट्स ॲड होतील. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. डिडक्ट द अमाऊंट ऑफ बॅड डेब्ट्स फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. नेक्स्ट ॲडजस्टमेंट प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स RBDD reserve for doubtful debts. First effect
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स RBDD. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साइड लेस फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला डेबिट साईडला दिलेला बॅलन्स RBDDचा आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला RDDचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स असेल. ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्स असेल तर प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स सोडत असताना, ही ॲडजस्टमेंट सोडत असताना ट्रायल बॅलन्समध्ये RDDचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली RDD ही RDDचा बॅलन्स हा न्यू बॅलन्स आहे. न्यू बॅलन्समधून ओल्ड बॅलन्स लेस करायचं. त्यानंतर नव्याने आलेले प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स RDD आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची पोस्टिंग करून घ्यायची आहे. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. आणि सन्ड्री डेटर्समधून RBDDचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स, RDDचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स, न्यू RDD ही बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. या दोन्ही इफेक्टची पोस्टिंग या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स RBDD. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड डिडक्ट द अमाऊंट ऑफ RBDD फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. अशा पद्धतीने या फायनान्शियल स्टेटमेंट अकाउंटिंगमध्ये, या फायनान्शियल स्टेटमेंट ॲडजस्टमेंट टू फायनल अकाउंटमध्ये ट्रीटमेंट इन ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ह्या सर्व ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण सॉल्व केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.